गजरा मुखडा माझी बायको तू गर्लफ्रेंड माझी तुझा मुखडा तुझा चंद्रा रूपाचं गोंधळ माझ्या जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल हर्षित क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे, आजचा व्हिडिओ आपण अलाइट मोशनवरती क्रिएट केलेला व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला व्हिडिओला प्रत्येकाने लाईक नक्की करायचं। चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राइब करून त्यासमोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, चला लगेच जरा न वेळ घालवता आपण व्हिडिओला सुरू करून घेऊया। तर मित्रांनो, मी अलाइट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे। सुरुवातीला तुम्हाला जे काय खाली प्लसचं चिन्ह दिसते त्यावरती टच करून घ्यायचं आहे। प्लसवरती आल्याच्या नंतर 9x16 हा पहिला रेशो सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि क्रिएट प्रोजेक्टवरती टच करून घ्यायचं आहे। आता क्रिएट प्रोजेक्टवरती आल्याच्या नंतर तुम्हाला खाली प्लसवरती टच करून मीडियामध्ये यायचं आहे आणि कुठलाही एक इमेज तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे। तर आपण एक्झाम्पल म्हणून हा इमेज जो आहे हे ॲड करून घेऊया। ॲड केल्याच्या नंतर वरील 3 डॉटवरती जायचं आहे आणि ह्याला फिल कंपोजिशन एरियामध्ये सेट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता आपला जो इमेज आहे अशा प्रकारे सेट होऊन जाईल। आता इमेज आपला बरोबर असा सेट झालेला आहे, फक्त एवढंच करायचं होतं। नंतर तुम्हाला वरी शेअरवरती टच करून घ्यायचं आहे। शेअरवरती आल्याच्या नंतर करंट फ्रेम ॲज PNG ह्या ऑप्शनवरती टच करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला खाली एक्सपोर्टवरती टच करून घ्यायचं आहे। आता हा फोटो एक्सपोर्ट झाल्याच्या नंतर ह्याला सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचं आहे। आता नंतर इथं क्लोज करून घ्यायचं आहे, बॅक येऊन जायचं आहे। बॅक आल्याच्या नंतर जी काही तुम्ही बिटमार्क प्रीसेट आणि शेकिपेक प्रीसेट इम्पोर्ट केलेली असेल ह्या दोन्ही प्रीसेट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइट मोशनमध्ये। आता ह्याच्यामध्ये आल्याच्या नंतर जी काय आपली बिटमार्क प्रीसेट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे। आता मित्रांनो, बिटमार्कमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून जाईल। तर मी सुरुवातीला जे काही 4 इमेजेस आहेत मी ऑलरेडी ॲड करून दिलेले आहेत, फक्त तुम्हाला हे चेंज करून घ्यायचे आहेत। नंतर इथून पुढे तुम्हाला इमेज जे ॲड करून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओ एकदम सिंपल झालेला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। व्हिडिओला प्रत्येकानं लाईक नक्की करायचं आहे। तर मित्रांनो, आता सुरुवातीला येऊन जायचं आहे। सुरुवातीला आल्याच्या नंतर हे जे काय सुरुवातीला मी तुम्हाला ह्या लाल कलरच्या PNG दिसत असेल ह्या लाल कलरच्या ज्या PNG आहेत हे तुम्हाला चेंज करून घ्यायचे आहेत। म्हणजे तुमचे जे काय फोटो आहेत हे तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत। ते ॲड करण्याआधी तुम्हाला खाली येऊन जायचं आहे। खाली आल्याच्या नंतर मी जे काय तुम्हाला टेक्स्ट लेअर दिलेले आहेत ह्या टेक्स्ट लेअरमध्ये तुम्हाला एक मध्ये इमोज लेअर दिलेली आहे, बघू शकता अशा प्रकारे। तर मित्रांनो, इमोज लेअरवरती टच करून घ्यायचं आहे आणि मी जो काय तुम्हाला मटेरियलमध्ये ISOचा फॉन्ट दिलेला आहे तो तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे। डाउनलोड केल्याच्या नंतर जो काय आपला इमोज PNG वरती टच करून घ्यायचं आहे। एडिट टेक्स्टमध्ये येऊन जायचं आहे। एडिट टेक्स्टमध्ये आल्याच्या नंतर हे जे काय ऑप्शन आहे तो तुमचं दुसरा फॉन्ट इथे ॲड असेल तर तुम्ही ह्या ऑप्शनवरती टच करून घ्यायचं आहे आणि व्ह्यू ऑल फॉन्टवरती टच करायचं आहे। वरीच तुम्हाला कोपऱ्यामध्ये आडव्या 3 लाईन भेटून जातील त्यावरती टच करायचं आहे। इथं आल्याच्या नंतर तुम्हाला इम्पोर्टेड सिलेक्ट करायचं आहे, फेवरेटला काढून घ्यायचं आहे। इम्पोर्टेड सिलेक्ट करून घ्यायचं, नंतर इम्पोर्ट फॉन्टवरती टच करून घ्यायचं आहे। इम्पोर्ट फॉन्टवरती आल्याच्या नंतर जी काय तुमची फाईल असेल तुमच्यासमोर ओपन होऊन जाईल। मी जो काय तुम्हाला मटेरियलमध्ये ISO 16चा फॉन्ट दिलेला आहे तो फॉन्ट तुम्हाला एक वेळेस इथे ॲड करून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथून जो फॉन्ट असेल तो तुम्ही ॲड करायचा आहे। आता मला सापडायला वेळ लागेल, तर तो फॉन्ट जो आहे तो ॲड होऊन जाईल। ॲड झाल्याच्या नंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे दिसून येईल। हा फॉन्ट तुम्ही ॲड करून घ्यायचा। ॲड केल्याच्या नंतर जेवढे काय मी इमोज लेअर दिलेले आहेत म्हणजे तुम्ही 3 लेअरच्या मधली जी काही लेअर आहे ही इमोज लेअर आहे, त्या सर्व लेअरला तुम्ही ISO 16चा फॉन्ट ॲड करून घ्यायचा आहे। मी ऑलरेडी ॲड करून घेतलेला आहे। आता इमोज लेअरला फॉन्ट ॲड केल्याच्या नंतर आता जे काय वरच्या 4 लेअर आहेत बघू शकता ह्यावाल्या, तर ह्या लेअरवरती येऊन जायचं आहे। लेअरवरती आल्याच्या नंतर तुम्हाला इथं कलर अँड फिलमध्ये येऊन जायचे। कलर अँड फिलमध्ये आल्याच्या नंतर हे तुमचं इथं सिलेक्ट असेल कलरवरती तुम्हाला हे जे काय 3 नंबरचं ऑप्शन आहे ह्यावरती टच करायचे, म्हणजे 4 नंबरचं कोपऱ्यातलं ह्या ऑप्शनवरती टच करून घ्यायचं आहे। इथं आल्याच्या नंतर हे जे काय नाव किंवा नंबर असेल ह्या नावावरती टच करून घ्यायचं आहे। आता इथं टच केल्याच्या नंतर जो कुठलाही तुमचा फोटो तुम्हाला ॲड करायचा आहे तो फोटो तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। नंतर वरी प्लसवरती टच करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, बघू शकता तुमचा जो फोटो असेल तो ॲड होऊन जाईल। आता फोटो ॲड झाल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल। तर अशा प्रकारे तुम्हाला हे जे काय 3 लेअर आहेत ह्या सर्व 3 लेअरमध्ये तुम्हाला अशा प्रकारे इमेज जो ॲड करून घ्यायचा आहे। तर बघू शकता समोरच्या PNGवरती टच करून कलर अँड फिलमध्ये यायचं आहे। ह्या शेवटच्या ऑप्शनवरती टच करायचं आहे आणि जो काय नंबर आहे ह्यावरती टच करून जो कुठलाही समोरचा इमेज ॲड करायचा आहे तो तुम्ही सिलेक्ट करायचा आहे। तर बघू शकता आपण इमेज जो आहे चेंज करून घेतलेला आहे। नंतर समोरच्या इमेजला पण सेम अशा प्रकारे तुम्हाला इमेज जो आहे आपला चेंज करून घ्यायचा आहे। तर मी सर्व हे जे काही इमेजेस आहेत आपण चेंज करून घेऊया। तर बघू शकता मित्रांनो, मी सर्व जे काही लेअर आहेत ह्या 4 लेअरमध्ये आपले जे इमेजेस आहेत आपले ॲड होऊन जातील। आता इमेजेस इथं ॲड झाल्याच्या नंतर आता तुम्हाला बघू शकता अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल। तुम्हाला आता 10.8 सेकंदाच्या बीटवरती येऊन जायचे। इथं आल्याच्या नंतर प्लसवरती टच करून मीडियामध्ये यायचं आहे। आता मित्रांनो, आपण सुरुवातीला जो काय आपण 9x16 मध्ये जो काय फोटो क्रॉप करून डाउनलोड केलता
तो फोटो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे। तर फोटो ॲड केल्याच्या नंतर अशा प्रकारे हा फोटो तुम्हाला दिसून येईल। आता ह्याची जी लेंथ आहे समोरच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायची आहे, म्हणजे 16 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायची। इथंपर्यंत वाढवल्याच्या नंतर हा जो काय फोटो तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल। आता हा फोटोला काहीही करायचं नाही, असा आहे तसाच ठेवायचा आहे। नंतर समोरच्या बीटवरती येऊन जायचे, म्हणजे 16 सेकंदावरती येऊन जायचे। त्याच्याच्या नंतर प्लसवरती टच करून मीडियामध्ये यायचं आहे। आता मीडियामध्ये आल्याच्या नंतर मटेरियलचं फोल्डर जे आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। आता मित्रांनो, तुमचे जे काय फोटो असतील ते तुम्हाला एक एक करून ॲड करून घ्यायचे। इथे ॲड करायच्या नंतर अशा प्रकारे त्याला 3 डॉटवरती जाऊन ह्याला फिल कंपोजिशन एरियामध्ये सेट करायचे। तर शेवटपर्यंत तुम्ही अशा प्रकारे शेवटपर्यंत सर्व इमेजेस जे आहे हे तुम्ही ॲड करून घ्यायचे। वरील 3 डॉटवरती जाऊन ह्याला फिल कंपोजिशन एरियामध्ये सेट करून ह्याला मूव अँड ट्रान्सफरमध्ये येऊन मधोमध असा बरोबर इमेज सेट करायचा आहे। तर मित्रांनो, शेवटपर्यंत तुम्ही अशा प्रकारे इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत। मी पण ॲड करून घेतो। तर मित्रांनो, बघू शकता मी शेवटपर्यंत अशा प्रकारे सर्व फुल स्क्रीनमध्ये सर्व इमेजेस जे आहेत ते ॲड करून घेतलेले आहेत। तर तुम्हाला पण अशा प्रकारे फुल स्क्रीनमध्ये सर्व इमेजेस तुम्हाला ॲड करून घ्यायचे अशा प्रकारे। आता सर्व इमेजेस तुम्ही ॲड करून घेतले असतील, इमेजेस ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला इथून बॅक निघून यायचं आहे। बॅक निघून आल्याच्या नंतर जो काय आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे। आता मित्रांनो, शेक इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे मी 3 इफेक्ट दिलेले आहेत। त्यातला जो काय पहिल्या नंबरचा इमेज आहे त्या पहिल्या नंबरच्या इमेजवरती टच करायचं आहे। इफेक्टमध्ये यायचं, 3 डॉटवरती जाऊन हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे। नंतर बॅक निघून यायचं आहे आणि आपला जो काय मेन प्रोजेक्ट आहे त्यामध्ये येऊन जायचं आहे। आता मित्रांनो, मेन प्रोजेक्टवरती आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल। जे काय आपण बघू शकता, सुरुवातीची जे काय 4 इमेजेस सोडल्याच्या नंतर जो काय आपण 9x16चा इमेज ॲड केलेला आहे, बघू शकता हवाला, म्हणजे 10.8 सेकंदापासून जो आपण इमेज ॲड केला आहे त्या इमेजवरती टच करून घ्यायचं। इफेक्टमध्ये यायचं, 3 डॉटवरती जाऊन इथं इफेक्ट पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। आता इथं इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर अशा प्रकारे हा इफेक्ट तुम्हाला दिसून येईल। तर मित्रांनो, तुम्ही 13 सेकंदाच्या जवळ थोडं समोर यायचं, इथं आल्याच्या नंतर इमेजवरती टच करायचं आहे। मूव अँड ट्रान्सफरमध्ये येऊन ह्याचे काय 3 नंबरला ऑप्शन ह्यावरती टच करायचं आहे आणि ह्याची जी साईज आहे ती तुम्हाला थोडी वाढवून घ्यायची। वाढवल्याच्या नंतर अशा प्रकारे म्हणजे 3 लेअर असे दिसल्या पाहिजेत अशा स्क्रीनवरती सेट करायचे। तर मित्रांनो, बघू शकता ह्याची जी हाईट आहे, हाईट तुम्ही 640.7 असे ठेवली तरी चालेल, म्हणजे पूर्ण स्क्रीनवरती 3 लेअर सेट होऊन जातील। नंतर इथून बॅक निघून यायचे, बॅक निघून आल्याच्या नंतर अशा प्रकारे ही लेअर तुम्हाला दिसून येईल। आता इथून एवढी लेअर पूर्णपणे सेट झाल्याच्या नंतर बॅक निघून यायचे, बॅक निघून आल्याच्या नंतर शेक इफेक्टमध्ये येऊन जायचे। आता शेक इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर जो काही 2 नंबरचा इमेज आहे, 2 नंबरच्या इमेजवरती टच करून घ्यायचं। इफेक्टमध्ये यायचे, 3 डॉटवरती जाऊन कॉपी ऑल इफेक्टवरती टच करायचे। बॅक येऊन आपल्या व्हिडिओमध्ये येऊन जायचे। आता मित्रांनो, व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला समोर येऊन जायचे। समोर आल्याच्या नंतर आता बघू शकताय इथं जी काय तुम्हाला 16 सेकंदापासून जी काय आपली डबल बीट आहे, जिथं तुम्हाला डबल बीटचा इमेज आहे त्या डबल बीटच्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर बघू शकता 16 सेकंदापासून आपली डबल बीट आहे, ह्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। इथं पेस्ट केल्याच्या नंतर समोरची जी काय 2 इमेजेस आहेत हे दोन्ही सोडून द्यायचे। त्या समोरची जी काय डबल बीट आहे त्या डबल बीटच्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर इथं पेस्ट केल्याच्या नंतर समोरची जी सिंगल बीटची इमेज आहे हा सोडून त्याच्या समोरची काय डबल बीट आहे त्या डबल बीटच्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। आता इथं इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर अशा प्रकारे दिसून येईल। नंतर समोरचा एक सोडून त्याच्या समोर जो काय शेवटचा फोटो आहे त्या शेवटच्या फोटोला पण तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता इथपर्यंत आपण इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे। नंतर तुम्हाला बॅक निघून यायचं, शेक इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे। आता जो काय 3 नंबरचा इमेज आहे त्यावरती टच करून इफेक्टमध्ये यायचे, 3 डॉटवरती जाऊन हा इफेक्ट कॉपी करायचा आहे। नंतर बॅक यायचे आणि व्हिडिओमध्ये येऊन जायचे। आता मित्रांनो, व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर शेवटला जायचं। शेवटकडे आल्याच्या नंतर जे काय आपले इमेजेस सर्व राहिलेले त्या सर्व इमेजला तुम्हाला ज्या इमेजला इफेक्ट पेस्ट करायचं राहिलं त्या सर्व इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता 16.19 सेकंदापासून यायचं। इथं आल्याच्या नंतर जो काही इमेज आहे इमेजवरती टच करून इफेक्टमध्ये यायचं आहे आणि 3 डॉटवरती जाऊन इथं पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। तर सर्व इमेजला तुम्हाला अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। जेवढे इमेज आपण राहिलेले ते फक्त डबल बीटच्या आपण ऑलरेडी पेस्ट केलेला आहे। तर सिंगल बीटचे जेवढे इमेजेस राहिले तर सर्व इमेजला तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, बघू शकताय अशा प्रकारे हा इफेक्ट तुम्हाला दिसून येईल। तर पूर्ण इमेजला आपण इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ आहे ते तुम्हाला दिसून येईल। तुम्ही ते प्ले करून बघू शकता। आपला व्हिडिओ आहे बनवून रेडी झालेलाच आहे। सिंपली वरी शेअरवरती टच करून घ्यायचं आहे। तर व्हिडिओ रेझोल्यूशनला 1080p ठेवून खाली एक्सपोर्टवरती टच करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, हे पूर्णपणे 100% एक्सपोर्ट झाल्याच्या नंतर ह्याला सेव्ह टू गॅलरी करून गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा। चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट नक्की करा। तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।